पोटाला कणगी लागली म्हणून कणत असलेली आपली टमटम आपण भल्या मोठ्या CNGच्या लाईनला लावली. पोटभर खाऊन आता थेट नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या त्या सनराईज फार्मला जाऊन थांबली. पोटभर खाऊन पिऊन झालेली ती टमटम थंडगार वातावरणात भरकडकत्या उन्हात गप्प बसली होती. ग्रामदेवतेला नमस्कार करून हिमांशूचे पप्पा हिमांशूला घेऊन भल्या कडाकाच्या उन्हात झपझप पावलांनी त्या हनुमंतरायाच्या मंदिराकडे पोचले. तुला करण्यासाठी तराजू मात्र सज्ज होता. तोपर्यंत हनुमंतरायाच्या मंदिरात दर्शन आणि पूजा करून आता जमलेल्या गावकऱ्यांच्या उपस्थित तराजू तुळा करायला आमचा हिमांशू आणि गावकरीसुद्धा सज्ज झाले होते. जवळजवळ 7-8 किलोचा वाटणारा हिमांशू एका पारड्यात बसून तब्बल 9.5 किलोच्या लाडूला त्यांनी न्याय दिला. एवढे लाडू मीच खाणार म्हणून हिमांशूचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता. उपस्थित गावकऱ्यांना सर्व लाडूचा प्रसाद वाटून हिमांशूच्या त्या लाडू तुलेला आता मात्र न्याय देण्याचं ठरवलं. सर्व लाडू उपस्थित गावकऱ्यांना वाटत प्रसाद आपण सर्व संपन्न केला आणि इथून परतीचा प्रवास करायचा म्हणून भर उन्हातच पुन्हा एकदा आम्ही घरच्या वाट्याने निघालो. कसा वाटला ब्लॉग? लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हिमांशूला आशीर्वाद द्यायला विसरू नका.